हे इथं 3-4 बाचके भरले. हे वाळू घालायचे गहू. त्यामुळे ह्या गोण्यात अर्धे बाचके करायले ते, म्हणजे सकाळी वर न्यायला सोपं. 20 गोण्या झाल्या कंप्लीट. आम्हाला गहू निघले. ते पावसाच्या धाक होता काय होतं काय नाही, पण निघले. 20 गोण्या झाल्या. तर ते बटाईनी दिलेलं होतं ना, म्हणजे गहू, तर बटाईदार त्यांना 10 गेल्या आणि आम्हाला 10 आल्या. आणि एक आईसाठी ठेवली. आणि ह्या आता हे वतायले का त्या 9 की काय गोण्या आहे. आता ते पूर्ण गहू आहे ना, ओले झालेले नाही आहे, पण वाळवणं गरजेचं आहे, म्हणजे किडे वगैरे घाण पण येतात. आता उद्या वाळू घालू आता सकाळी. त्याच्यामध्ये अर्धे करून ठेवायले बाचके, म्हणजे सकाळी उठले ना 6:30ला जाते ते, तर मग त्याच्या आधी वर नेऊन टाकते ते. म्हटलं डिलिव्हरी व्हायच्या आधी आई म्हणे 1 कोटीभर दळण करून ठेवू, म्हणजे नंतर मग तुला करता नाही यायचं म्हणे दळण वगैरे, तर मग नंतरसाठी 1 कोटी करून ठेव म्हणे. बरोबर आहे ना, 5-6 महिने काही करता नाही यायचं एवढं काही दळण वगैरे. त्याच्यामुळं मग 1 कोटी आम्ही आताच चाळून ठेवणार आहे. इकडे बघ कशी छान नव करून आले आरू ऐकून. आरू म्हणलं तुला भूर नेते, लय आंघोळ करून आली. अजून माझी आंघोळ बाकी आहे. 10:30 वाजले तरी पाणी लावलं. कणिक मळायचे. आणि इथं भेंडी केली सुक्कीच, आणि हे चटणी, वाळलेल्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे, मीठ एवढंच. आधी भाजून घेतलं, कुटून घेतलं आणि परत आता भाजून घेतलं. शेतात मी नेहमी अशी चटणी करून ठेवत असते शेतात नेण्यासाठी. नको ना आरू ते. होय, हे आलं आमचं ब्लूटूथ. त्याचं बॉक्स खोलायला प्रतीश पप्पा आज ते घरी येतं. आलं बरं झालं. ते लावते कसं लावायचं. प्राचीने ऑर्डर केलं होतं ते ॲमेझॉनहून. लावून बघतो त्याचं गाण्याचे आवाजाची क्वालिटी कशी आहे काय, ज्याच्यावर कॉपीराईट येणार नाही असे गाणं लावून दाखवू तुम्हाला ऐकून. अरे 6 महिन्याची असेल त्याची वॉरंटी. हॅमरचं पण ह्या किमतीलाच होतं. हॅमरचं पण 700-100 रुपये वाढून होते अजून. पण प्राची म्हणे, म्हणजे याचं व्हॅट थोडं जास्त होतं. याचं 1600 काहीतरी व्हॅट आहे, आणि त्याचं 10 व्हॅट का 12 व्हॅट होतं. गाणे लावायला कनेक्ट करावं लागण वाटते त्याला. इकडे दाखवा ते उजाड आला त्याच्यात. अरे वा, छान आहे, मस्त आहे. अरे वा, छान. काही कामच पडत नाही एवढं. ती लोखंडाची आणि चाळी ती मग मी रात्री पण झाले. ते गेले, त्यांनी पण वरती चक्कर मारली. रात्री आम्ही दोघं पण येऊ म्हटलं तर काही येणं नाही झालं वरती. आणि आता गहू बघायला आलतो. खाली नेणं आणि वर आणणं रोज रोज परवडत नाही ना, मग वरतीच राहू दिले देवाच्या भरोशावर. ते म्हणे काहीतरी आपण ओळखण करून ठेवायला पाहिजे होती, पण काही नाही केलं आम्ही.
दाखवते तुम्हाला. काल आईन मी चाळत होतो तर तेवढे ना किती असन ते 3-4 धडे असन का तेवढे निसले. लहानी आई, मी, मोठी आई, आम्ही तिघींनी मिळून. आणि हे एवढे आता चाळायचे याचे बाकी आहे. म्हणे ते आमचे पाहुणेच ते आजी चाळू लागतात तर त्यांना विचारून बघन म्हणे आज. त्यांना काहीतरी म्हणजे रोजाने देऊन लावू म्हटलं त्यांना चाळायला. कारण मला जमायला नाही. मी कालच बसले ना 10-12 परातीच नेसू लागले. तर मला काल पापड तयार झाले म्हणे आणायला गेलो तर ते असं ताटल्यासारखं होऊ लागलं. रस्त्याने चालताच नाही होऊ लागलं मला. आणि त्या बाईनी पण व्यवस्थित सांगायचं ना मग की बनले नाही बनले म्हणली ना. आम्ही गेल्यावर म्हणती नाही झाले म्हणे. रिकामी चक्कर झाली इतक्याला. आता कोबीची भाजी बनवली आणि पोळ्या बनवल्या. त्यांना अजून एक त्यांच्या भाषेचा एक्स्ट्रा डबा होता ते पण दिलं. त्याच्यात मोहरी मी म्हणते मोहरी आहे ते म्हणते आलू आहे. तुम्हाला दाखवते तुम्ही सांगा ते झाड कशाचं आहे. त्याला ते शहरात राहते मी जास्तच वेळी मी मोहरी टाकली त्यात. मला वाटतं मोहरी उगून आली पण ते म्हणते नाही आलूचं झाड आहे म्हणे. बघा आता आलूचं मुगासारखं येतं ना बरं. थोडंसं असं वेगळा राहतो ना. मी दाखवते तुम्हाला. बघ कशाचं झाड आहे ते. रोपटे कशाचे रोपटे कोणी सांगेन मोहरीचे म्हणून. असं तोडून सेंट बी घेतला तर ते मोहरीचाच यायला. ते मला म्हणते आलू आहे. म्हणलं नाही. आरूबाईनी पण इथं गहू आणले अशा हातात धरून इथं टाकले. इथं गवऱ्या वगैरे कुचकारल्या. मी काय पावसाळ्यामध्ये ना इथं काकडी वगैरे म्हणजे काकडीच्या रोपाला जास्त जागा लागत नाही ना. छान येऊन जातं. हे लसणातली माती टाकली आणून. याला ना थोडंफार असं मोकळं करून बी खुरप्याने. उन्हाळ्याभर मी काही नाही लावत याच्यात. म्हणजे कसं या मातीला बी जरा रिलॅक्स भेटते ना. मग छान येतं याच्यात. असं मूग पण लावलं ना छान येते. मूग उडीद हे मूग असे वाटतं. हे आलं उगून मूग. कोणत्या दिवसात येतं उगून पण शेंगा नाही येते एवढ्या व्यवस्थित. पावसाळ्यात छान येते. आणि रात्री भाजीला काय करावं काहीच लक्षात नाही यायला लागलं. म्हणलं तर गॅसमुळं बाहेरच्या भाज्यांचे रेट वाढले की काय काही माहीत नाही. मग त्यांना भाजी आणायला लावली. राईस आणि पोळ्या मी घरी केल्या होत्या. पनीरची भाजी आणली त्यांनी. काही पनीर मसाला आणला होता की तडका आणला होता काय माहिती. चलो खाली भरपूर सारं काम आहे. भांडे बिंडे आवरते. आमची टरबूज पार्टी चालू आहे. या सगळ्यांनी टरबूज खायला. आरूला चाकूला लावून खायचं लगे. आरू तू आधी लावून घे. चाकूला लावून दे तिला एक पाक. धर आता खाय खाय. पप्पाचंच पाहिलं एक दिवस तर तसंच खायचं म्हणायली. इतकी बारीक केली. सकाळी धुवून काढले होते मी. नळ आले होते तर खूप माती म्हणजे खालचे निसलेले होते. तरी असं होता लास्ट इथं पण द्यायचं. चाळल्यानंतर हे असे स्वच्छ झाले ते जरा. खूप बारीक आहे हे चाळणे खालचे. गावाला आहे ना बोरिक पावडर लावलं. बोरिक ॲसिड आले थांब. आणि आहे ना कोठीत भरून ठेवलं. सकाळी नळ आली ती कोठी मी स्वच्छ घासून उन्हात वाळत ठेवली होती. त्याच्या खाली पेपर टाकलं. दाखवते तुम्हाला. उघडून नाही दाखवत असं दाखवते. पण केलेलं पावडर लावलेले आहे. आणि पूर्ण कोठी आहे ना एक भरून ठेवली. हा कपडावरून टाकला आणि भरून ठेवली. आणि तांदूळाचा डब्बा पापड करायला टाकलेले तर त्याच्यामुळं तांदूळ याच्यात पडले. आणि हे दळून आणलं त्यांनी पण मला घासायचा होता डब्बा. त्याच्यामुळं मी तसं राहतील आता ते भरायचे. इथं बिनशिलट्याची मुगाची डाळ भिजत टाकली. ती भिजताना कमी वाटू लागली मला. ना आता बघा केवढी मोठी दिसायली फुगल्यानंतर. एवढे लागतील पण आहे ना. त्या डाळीचे आहे ना भोपळा घातला मी. मस्त कवळालच भोपळा आहे. दाखवते तुम्हाला. त्याचे आहे ना भजे करणारे भजी. मस्त बिन असलेला कवळा भोपळा घेतला.
जी मुगाची डाळ भिजत टाकली ना, त्यात 5-6 हिरव्या मिरच्या, लसण, जिरे, कोथिंबीर काढायची मिक्सरला आणि भोपळा किसून टाकायचा आणि मग त्याची भजी तळायची. छान लागते आणि हेल्दी पण आहे भोपळा. देते पंखा लावते एकदा. तर आईन ते राहिलेली गहू आहे ना, मोठी आईवरती चाळत बसली. ते म्हणे आज भरून ठेवा, 2-3 दिवस झाले, कोणी लक्ष देऊन घेऊन वगैरे जाईन म्हणे. काही सांगताच येत नाही, कारण एक ठिकाणी ना खळ्याहून गोण्या न्यायला हरभऱ्याच्या 30-40 गोण्या. आजकाल काही सांगता येत नाही भाऊ या जगामध्ये. चला भोपळ्याचे भजे केले त्यावेळेस दाखवून तुम्हाला दाखवता आली तर, नाही तर रेसिपी तर मी बरीचशी सांगितलीच आहे आता तुम्हाला. तर आई म्हणे वरती, म्हणजे मला बसून खूप असं पोटाला हे होतो त्रास, त्याच्यामुळे ती म्हणे तू जाय खाली, तू नको चालू म्हणे. आणि 5-5:30-6 पण व्हायला लागल्या आता. स्वयंपाकाच्या तयारीला लागावं लागन. आरूबाईला डोसा करून खाऊ घातला. खालचंच आवडते पानगावर पसारा दाखव तुम्हाला. आरूने किती केला, किती ठेव त्या कोपऱ्यात कोमाव तेवढा बाहेर काढते. असं कंटाळा आला मला तिच्या पॅन्टीन ते ठेव दाखवते तुम्हाला. किती लई पसारा काढायला लागले की बॉटल्या भरायचं एक काम शिल्लक लागून राहतं माणसाला. घालते थांब. हा ओली नाहीये, देते घालून. हात लावून बघ ना तू, हात लावून बघ मध्ये. हा पी पाणी. त्या दिवशी मस्त परिवारमध्ये सेलोच्या 100 रुपयात 6 येत होत्या आणि ते पण क्वालिटी छान होती. ते मला म्हणते तूच ठेवल्या म्हणे खाली. म्हटलं तुम्ही माझ्याकडं असं पाहू लागले, म्हटलं द्यायला मग मी ठेवून खाली ना. दुसऱ्या वेळेस गेल्यावर आणीन मी त्या. बाकी काही नाही, फ्रीजमध्ये एकसारखे छान दिसत्या. जाऊ दे, ह्या पण चांगल्या आहे. माणसाला कसं आहे सगळी सोंग आणता येते, पण पैशाचं सोंग काय आणता येत नाही, आहे की नाही बरं. चला आरून केलेला पसारा पाहतो मी नुसता. मी किती उचलते ते. अशा 2-3 थायल्या भरून पानगात कोमेले तरी नवीन पसारा तयार होतो देऊ. कारण आता जत्रा वगैरे झाली त्यावेळेस खेळणी ते आणली ना, दाखवत म्हणजे मला तिचा पसारा लई आहे. ते पलंग तर असं रिकामा राहूच देत नाही आरू आता आमची. नुसतं पानगात भरवती पसारा. ते पहा, ते आले कामाहून, ते आणायले गोण्या. ते वरती गेले आणायला. चहा ठेवली मी त्यांना. बाटल्या भरायच्या बाकी आहे, भरपूर काम बाकी आहे. चहा ठेवला. मंडळी भजे खायला. भज्याची रेसिपी मी सांगितलीच आहे, ब्लॉग स्किप न करता बघा.